तर नमस्ते मित्रांनो. सकाळी सकाळी निघालो होतो फेरा काढायला. चिकेचा आणि आपल्या सर्जाचा फेरा काढत होता. त्यामुळं सकाळी उठलो आणि निघालो सर्जाकडं, कारण की बरडच्या फाटीला फेरा काढायचा लांब असल्यामुळं जरा लवकर काढून घेऊयात म्हणलं, म्हणजे दिवस परत मोकळा गावतो. कारण की आपल्याला चिपळूणला पण निघायचं होतं. ते झालं की आलो फेऱ्याला. आता व्हिडिओ काढायला काय पूर्ण होतं, कारण की सर्जा आज लईच मस्ती करत होता. त्यामुळं पळताना वगैरेचे व्हिडिओ आडवे आले नाहीत, पण झोपताना वगैरे काढलेले तेवढी टाकलेली आहे ब्लॉगमध्ये मी. अशा प्रकारे झोपून घेतलं गाडी. अटील मामा होते आज गाडीवरतीने. गाडी म्हणजे चांगलीरित्या पळाली आणि जसं लोकांना कळलं तसं पब्लिक भरपूर जमा व्हायला लागलं, नाही का. भरपूर म्हणजे भरपूर जमा झालं. ते झालं की मग घरी आलो, जेवलो वगैरे आणि केली गाडीची टाकी फुल, कारण की निघायचं होतं आपल्याला चिपळूणला कोकणकरांच्या भेटीला. टाकी फुल केली, आलो तर टब बांधत होतं. मग आदिशेठ आणि समाधान आणि बाकी 2-3 पोरं त्यांनी पण टब बांधून घेतलं, कारण की पुढं वारं बिरं व्हायला लागू नाही. त्यामुळं ते झालं की हार केला, लिंबांचा हार केला. आणि बघू शकता कसं काय सगळा संसार बांधला आहे गाडीत. कारण की खाली ठेवलं तर बैल काहीच ठेवणार नाही, म्हणून मग बाळाकडे लिंबाचा हार करत होता. आणि इकडं सगळं आपण पुढं एक उशी नाकाला ते लागू नाही म्हणून साईडला एक उशी बरकडीला लागू नाही म्हणून इकडे सगळी बॅग वगैरे बांधून लावली, बॅग वगैरे बांधून घेतली. आणि त्यानंतर पाणी पाजायचं निघालो. मग त्याला पाणी पाजून घ्यायचं होतं. मग शेवटी बघा, मग बघितली बाजा आणि मग सर्जाला सोडला आणि गाडीत भरून घ्यायचं होता. आपले मस्ती करत होता, नाही का, मारत होता भरपूर. त्यामुळे पोरांनी पण त्याला भिवून सोडला. मागच्याला पण मारा बघत होता, पुढच्याच्या पण अंगात होता. लय मस्ती करत होता बैल. आला मग कसं बघतोय न्यायला हळूहळू त्याच्या कलाने न्यायला. नाही तर मग त्याला जास्त वडावडी केली तर मग त्याला नाही आवडत. तर काहीतरी नाही का उगाच वेगळं काहीतरी करून बसतो. त्यामुळे त्याला आम्ही जास्त हे करत नाही. हळूहळू न्यायला. आणि आपण त्याला म्हणजे चांगल्यारीत्या हे पण केलेलं आहे की धाव दिलं की जात नाही आतमध्ये. बघा जा म्हणलं की आतमध्ये गेला. मग बांधून घेतला, नाही का. मागून पण ब्लँकेट वगैरे बांधलं, कारण की मग गार लागते, कारण की इकडं थंडी. त्यामुळे मग गाडीची पूजा वगैरे करून घेतली. करून उदबत्त्या वगैरे लावल्या, नाही उदबत्त्या लावल्या. ते झालं की बघू शकता आधी नंतर लिंबू फोडून टाकलं आणि निघालो चिपळूण. आपली त्या गाडी चिपळूण कर सारख्या उद्या येतोय तुमच्या भेटीला. भरपूर लेट झाला, 3 वाजले आम्हाला इथं पोचायला. बघा ऋषी मोरे चिपळूणच्या आपले, त्यांनी पण भरपूर चांगल्यारीत्या बैलाची सोय केलेली आहे. 4 बाजूने पॅक आणि जागा वगैरे. बघा 4 वाजता जेवण केलं पहाटे. 4 वाजता जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी, कारण की भरपूर उशीर चालता. लय झोप आली ती, पण आता म्हटलं जेवण करून झोपावं. जेवण केलं आणि म्हटलं बैल काय करतोय बघून यावं. तर बैल बसला होता, पण थोडासाच आवाज झाला मागं आवाज थोडाच झाला की बैल लगेचच बघा उठून उभं राहिला. खाल्लं पिल्लं काय नाही सर्जाने, बघा तुम्ही. तर पुढचा ब्लॉग येईल नेक्स्ट पार्टमध्ये. हा होता पार्ट 1.